प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोला जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हल्ला केला। घटनेनंतर त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात हलविण्यात आलं असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोला जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। अकोट शहरातील पोलीस वसाहतीमध्ये शुक्रवारी रात्री त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या। प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर हे त्यांच्या खुमकर दूध डेअरीच्या बाहेर शुक्रवारी रात्री 10 ते 10:30च्या सुमाराला मोबाईलवर बोलत होते। या ठिकाणी 2 दुचाकीस्वार त्यांच्याकडे येत असल्याचं त्यांना दिसलं। त्यांना हल्ल्याची कुणकुण लागताच ते पोलीस वसाहतीकडे पळाले, मात्र हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाठीमागून गोळीबार केला, त्यामुळे ते जमिनीवर कोसळले। त्यांना तातडीने पोलीस कर्मचाऱ्यांनी खासगी रुग्णालयात दाखल केलं। डॉक्टरांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला। या ठिकाणी त्यांची प्रकृती बिघडली व अतिरक्तस्राव झाला, त्यामुळे अकोला येथील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांना हलवण्यात आलं। डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या घटनेपासून अकोटमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला। पालकमंत्री बच्चू कडू हे रात्रीपासूनच जिल्ह्यात दाखल झाले असून ते अकोट येथे मुक्कामी आहेत। सारंग कराळे, विदर्भ न्यूज, अकोट।